सर, ज्या प्रकारे मी काही बघितलं काही दिवसपूर्वी काही सिने अभिनेत्यांना नोटीस देण्यात आली, कारण ते एक इलायची ब्रँडचा प्रसार करतात, जे सरोगेटेड ॲड आहे गुटखा ब्रँड आणि पान मसाला ब्रँडचा. हा नोटीस देण्यात थोडा उशीर झाला का तुम्हाला वाटतं? असा खूप उशीर झाला असं म्हणता येणार नाही, पण डेफिनेटली याचा अगोदर आपण देऊ शकलो असतो, कारण हा कायदा 2011चा आहे आणि ॲडव्हर्टाईजच्या बाबतीत रेग्युलेशन 2018मध्ये आलेलं आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन जुलै 2019पासून चालू झालेलं आहे. तर या काळातही ह्या ॲडव्हर्टाईज जर होत्या तर त्याच्यावरती डेफिनेटली थोडा उशीर झालेला आहे, परंतु ठीक आहे, उशीर झाला आहे, पण आता त्याच्यावरती आम्ही योग्य कारवाई करतो आहे. सर, त्यांना खुलासा करायला सांगितलं, जर त्यांचा खुलासा तुम्ही संतुष्ट झाला नाही, समाधान झालं नाही, तर त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकते? त्या नोटीसमध्ये आम्ही म्हटलं की 10 लाखापर्यंतचा त्यांच्यावरती दंड लागेल, पण त्याचबरोबर कारण हा प्रोहिबिटेड आयटम आहे सेक्शन 30 अंतर्गत, प्रोहिबिटेड आयटमवरती जे नियम लागू आहेत आपले त्याप्रमाणे आपल्याला कारवाई करता येईल. नंबर 1. नंबर 2, कारण तो अनसेफ पण आहे, हे प्रूव्ह झालेलं आहे, म्हणूनच आपण ते प्रोहिबिट केलेलं आहे. मग अनसेफचे सेक्शन 59सुद्धा आपल्याला त्याच्यावरती कारवाई करता येईल. सर, आपल्याकडे जे स्ट्रीट फूड्स आहेत किंवा जे आपण खाऊगल्ली म्हणतो, त्या खाऊगल्लींमध्ये सॅनिटेशन आणि चांगले फूड क्वालिटी असे याच्यासाठी काय करण्यात येत आहे आणि कशा प्रकारची अवेअरनेस तुम्ही त्या लोकांमध्ये देता? अवेअरनेस तर खूप वेळेस केलेली आहे, त्यांचं ट्रेनिंग पण घेतलेलं आहे. वारंवार आपण राईट इट कॅम्पेनसुद्धा आपण घेत असतो, तेही आपण केलेलं आहे. पण तिथून पुढे अवेअरनेस बरोबरच सर्वात महत्त्वाचं ॲक्शन घेणार आहोत, इन्स्पेक्शन करणार आहोत आणि पुढच्या काही दिवसामध्ये त्याचा आपला परिणाम दिसेल. सर, शाळांच्या विषयी जे आपण आदेश काढला होता त्या आदेशाचं तंतोतंत पालन होत दिसत नाही आहे, कारण की इनहाऊस जे इटरीज आहेत स्कूल्स आणि कॉलेजेसची, त्याच्यामध्ये अजूनही अनसेफ फूड त्यांना मिळतो आहे. त्याच्यावर काय कारवाई होणार आहे आणि ते शिक्षण संस्थांच्या त्यांची कशी चर्चा सुरू आहे? नाही, याच्यामध्ये आपण कालच एज्युकेशन कमिशनर, एज्युकेशन ऑफिसर ऑफ द डिस्ट्रिक्ट सर्व डिस्ट्रिक्टचे आपले फूड सेफ्टी ऑफिसर, असिस्टंट कमिशनर्स, त्याचबरोबर जिल्हा परिषद CEO आणि म्युनिसिपल कमिशनर यांची मीटिंग घेतली. याच्यातून त्याच्यामधल्या ज्या कारवाई करायची, काम करायचे ते सांगितलं आहे आणि पुढच्या 8-10 दिवसामध्ये हा पिक्चर पूर्णपणे चेंज झालेला असेल. काही ठिकाणी होत नाही हे खरं आहे, पण ते पुढच्या 8-10 दिवसामध्ये कंप्लायन्स होतील. त्याचबरोबर हे बघावं लागेल, खूप शाळांनी त्यांचे मेनू पण चेंज केलेले आहेत, त्यांचं इम्प्लिमेंटेशन सुमोटो चालू आहे आणि स्कूल्स आणि पेरेंट्स दोनांकडून खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे. जे काही कंप्लायन्सेस 10-20% होत नाहीत ते आपल्या पुढच्या काळात झालेले दिसतील. सर, ज्या प्रकारे मी बघितलं की काही दिवस पूर्वी काही औषध कंपन्यांवर कारवाई झाली होती, त्यांचं असं म्हणणं आहे की एकतर्फी कारवाई करण्यात आली, त्यांना त्यांचा पक्ष आणि बाजू मांडायला औषध त्यांना दिलं नाही. अत्यंत हे जे बोलत आहेत चुकीचं बोलत आहेत, कारण आपण पूर्णपणे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 आणि त्याच्या अंतर्गत रूल्स याच्यानुसारच कारवाई करतो. आपण जे रिकॉल ऑर्डर केल्या होत्या, कारण त्याच्यामध्ये मिसलिडिंग होतं आणि ते प्रॉडक्ट लायसन्स केलेलं आहे FDA गुजरातकडनं. ते FDA गुजरातकडून आम्ही त्यांचे काय लायसन्स दिले होते, कोणते दिले होते हे मागितलेलं आहे. त्यांच्याकडून आल्यानंतर पुढची कारवाई करता येईल. ज्यांची कारवाई केली ते डेफिनेटली आपण नियमानुसार केलेली आहे आणि प्रोसेस फॉलो करून केलेली आहे. सर, पुण्याची गुरु नानक स्वीट्सबद्दल जे कालचा आदेश आहे त्याचं तुम्ही काय म्हणाल? नाही, गुरु नानक याच्याबद्दल जो आदेश झालेला आहे, आम्ही त्याच्यावर थोडं सरप्रायझिंग आहोत आणि त्याच्यामुळे आमच्याकडे जे लीगल ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्यानुसार आम्ही पुढे जाणार आहोत. त्याच्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की त्याच्या केसमध्ये ही फूड पॉयझनिंगची केस होती. ज्यांनी तो स्वीट्स खाल्ले होते ते हॉस्पिटलाइज झाले होते. त्याचबरोबर त्यातला सॅम्पल रिपोर्ट पण आपल्याकडे आलेला आहे आणि त्याच्यामध्ये तो अनसेफ आलेला आहे. ह्या दोन्ही गोष्टी आहेत, याचाच अर्थ ते अनसेफ फूड होतं, म्हणून अशा केसमध्ये जी आम्ही कारवाई केलेली अत्यंत बरोबर आहे. त्याचबरोबर त्यांनी माझ्याकडे अपील केलं होतं, मी हिअरिंग पण घेतल्या होत्या आणि क्लोज फॉर ऑर्डर झालेलं होतं, त्याच्यामुळे आमच्याकडून कोणताही डिले झालेला नाही आहे. परंतु आता कोर्टाचे आदेश आल्यानंतर वाचू आणि त्याच्यानंतर लिगल जो रिकोर्स आहे तो आम्ही वापरू. सर, बाजू मांडायला कुठे कमी पडले तर हायकोर्टाला तुम्हाला वाटतं? आता ते त्याच्यावरती बरंच आमचं काही डिस्कशन इंटरने पण झालेलं आहे आणि त्याच्यावरती आम्ही बाजू मांडायला आमच्या लेवलकडून हायकोर्टामध्ये जर कमी पडला असो ते डेफिनेटली रेक्टिफाय करणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला जात आहे. सर, एक शेवटचा प्रश्न, जशा प्रकारे समर्थन तुम्हाला भेटतं आहे लोकांकडनं, राजकारण्यांकडनं, सरकारकडनं, कसं वाटतं तुम्हाला की हे केवढं गरजेचं आहे की एवढं महत्त्वाचं काम? मला वाटतं हे अत्यंत गरजेचं आहे. हा समर्थन माझ्यासाठी नको आहे, हा समर्थन जो पाहिजे सेफ फूड आणि सेफ ड्रग्ससाठी पाहिजे, आपल्या भवितव्यासाठी पाहिजे. भारताला आपण ज्यावेळेस आपल्या देशाला किंवा समाजाला पुढे न्यायचं म्हणतो तर स्वस्थ नागरिक असल्याशिवाय ते होणार नाही आणि स्वस्थ नागरिकाची पहिल्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे अन्न आहे ते सुरक्षित पाहिजे, औषध आहेत ते सुरक्षित पाहिजे. त्या दृष्टीने प्रत्येक जणाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. फक्त समर्थन महत्त्वाचं नाही, सहभाग महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने त्याच्यामध्ये अलर्ट असलं पाहिजे. चुकीच्या गोष्टी होत असेल तर आमच्या पोर्टलवरती कंप्लेंट करायची आहे आणि जिथं कुठे काही मदत लागत असेल ते आम्ही द्यायला तयार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट की सेल्फ कंप्लायन्स वाढणं गरजेचं आहे. जे FBOs आहेत, लायसन्सेस आहेत, त्यांनी स्वतःहून सगळ्या नियमांचं जर पालन केलं तर FDAला कारवाई करण्याची वेळ येणार नाही आणि ती वेळ आणणं हे आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून होऊ शकतं.